ह्या ठिकाणी ओंकारनाथ महाराज हे 11 महिने इथं या ठिकाणी वास्तव्य होतं. साधारण तो काळ असेल 62 ते 65च्या दरम्यान देव इथं ओंकारनाथ महाराज हे पोतं टाकून या ठिकाणी बसत होते. 11 महिने त्यांचं या ठिकाणी वास्तव्य होतं. त्या काळात इथून ते चंद्रभागेला समोर पश्चिमेला चंद्रभागा नदी आहे. त्यांचं ते रोजचं तिथं आंघोळीला जाणे, इथं लोकांबरोबर इथं काय नामस्मरणाच्या काय गोष्टी काय तिथं लोकांना सांगायचे ते समोर असणाऱ्या लिंबाच्या पाल्याचा त्यांनी रस घेतलेला आहे. जो समोर कट्टा आहे तिथं त्या ठिकाणी इथं त्या काळात तिथं असतानाच्या काळात चैत्र महिन्यात त्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे देवांनी ओंकारनाथ महाराजांनी. पण त्या काळात तिथं एक साध्या रूपात साध्या विषयात देव इथं या ठिकाणी राहिलेले. देवाने कळू दिलं नाही एक संतरूपी अवतार आहे दैवी अवतार आहे, कळू दिला नाही. साध्या रूपात साध्या विषयात तिथं देव राहिलेले. त्या काळाने इथं जुन्या लोकांना जे जुने भक्त होते तिथं मारुतीच्या दर्शनाला येणारे त्या लोकांबरोबर त्यांनी अनेक सोंगट्यासारखे खेळ या ठिकाणी देव खेळलेले आहेत त्यांच्याबरोबर. हे पाठीमागे त्यांची गादी आहे का? हो, ज्यात ही गादी आहे ती गादी जे प्रत्यक्षात ते कारला या ठिकाणी गादीवरती बसलेले आहेत आणि ती गादी 1985 साली ते या ठिकाणी आणून पुन्हा हे केलेले आम्ही स्थापन केलेले. आणि प्रत्येक अमावस्याला 7,000 ते 8,000 लोक या ठिकाणी भक्तगण येतात आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतात. आणि रोजचं हे अन्नदान आणि 24 तास विना साधारण 1996 सालापासून या ठिकाणी अखंड विणा वादन चालू आहे.